5 रिच लोक निवडली भारतातली, जगातली असे, तर त्यांच्या सिग्नेचरमध्ये असा कुठला कॉमन फॅक्टर असतो की ते त्यांना रिच बनवतात? साधी सरळ सोपी अशी सिग्नेचर दिसते, तिथे ते व्यक्तिमत्व तुम्हाला सक्सेसफुल असलेलं खूप जाणवेल. की ज्याचं अक्षर सुंदर, त्याची पर्सनॅलिटी तेवढी नाही. तसं म्हणायला गेलं तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, पण डॉक्टरांचं अक्षर सगळ्यात घाणेरडं असतं. पण किती हुशारी आहे डॉक्टर, आज MBBS पर्यंत ते लोक जातात, तर त्याचा काही संबंध नाही, त्याचा ग्राफोलॉजीशी काही संबंध नाही. तुम्ही कुठेही बघितलं तरी सुद्धा राज ठाकरेंची तुम्हाला कधीच इंग्लिशमध्ये सही केलेली बघायला मिळणार नाही. मराठी प्रेम आहेच, मराठी प्रेम आहेच आहे. एक आयडियल सिग्नेचर कशी असायला? आपली एक सिग्नेचर आपण ठरवलेली असते, त्या ठरवलेल्या सिग्नेचरमध्ये पण वारंवार बदल होत जातात. जशी पर्सनॅलिटीमध्ये बदल होत जातात, तसे ते आपल्या सिग्नेचरमध्ये पण बदल होत जातात. नरेंद्र मोदी अशी मराठीमध्ये सही केलेली आहे त्यांनी. का तर त्या माणसाचं देशप्रेम, अतिशय धार्मिक आहेत ते. काही जण अंडरलाईन करून पुढे ॲरो काढतात, तोही चुकीचा आहे. मी बदललेली साईन त्या सर्व कागदपत्रावर बदलणं गरजेचे असते नाही. आम्ही ग्राफोलॉजिस्ट म्हणून असं सुचवतो की सगळीकडे हे सिग्नेचर बदलण्याची घाई अजिबात करायची नाही. मनी अट्रॅक्शनसाठी काय बदल असतो? आता यश, मी पुन्हा म्हटलं तसं की तुम्ही आभाळाच्या दिशेने जर काढलीत, यश आलं की पैसा आपोआप येणारच आहे तुमच्याकडे. अगदी लोक कुंडली दाखवण्यासोबत जर हँडरायटिंग अनालिसिस केलं तर त्याचे सगळे स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला समजतील. आम्ही तर म्हणतोच की बघावंच, कुंडलीच्या बरोबरीने खूप संसार वाचतील. नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं मी डॉक्टर राज जाधव खूप खूप स्वागत करतो. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर मला 4 ओळी लिहून दिल्या तर मी तुमच्या पर्सनॅलिटीचे सर्व ट्रेट्स किंवा मी तुम्हाला आत बाहेर ओळखू शकतो, तर तुम्हाला कौतुक वाटेल. परंतु ग्राफोलॉजी नावाचं एक असं सायन्स आहे म्हणू शकतो किंवा आर्ट म्हणू शकतो, ते आपण मॅमकडून जाणून घेणार आहोत. परंतु अशी एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यातून तुमच्या सहीवरून किंवा तुमच्या हँडरायटिंगवरून तुमचं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे ऐकल्याच्या नंतर हे सर्व मला इतकं इंटरेस्टिंग वाटलं की मला या विषयावरती मॅमसोबत एक पॉडकास्ट करावासा वाटला. कुठल्याही पॉडकास्टसाठी एक परफेक्ट गेस्ट लागतो आणि म्हणूनच आज मी आपल्या राजमंचावरती डॉक्टर सायली वैद्य यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ग्राफोलॉजीशी संबंधित आपण यथासांग चर्चा त्यांच्यासोबत करणार आहोत. तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण डॉक्टर सायली वैद्य मॅमकडे वळूयात आणि बघूयात त्या काय सांगतात ते. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती मॅम तुमचं. थँक्यू. तुम्ही मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आधी तुमचं धन्यवाद. कशा आहात? छान, मस्त. अगदी असं समजूयात की ग्राफोलॉजी म्हणजे मला काहीही माहीत नाही, मी आज पहिल्यांदा हा शब्द ऐकलेला आहे. अशा लोकांसाठी अगदी सोप्या भाषेत ग्राफोलॉजी म्हणजे काय हे मला सांगा. ग्राफोलॉजी आपण अगदी आपल्या रोजच्या जीवनातलं सोपंसं उदाहरण घेऊयात की ग्राफोलॉजी म्हणजे काय, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड जे असतं, ज्याच्यामध्ये आपण सगळं अगदी लहानपणापासून म्हणजे आपण आईच्या गर्भात असल्यापासून त्या अंतर्मनात काहीतरी साठवून ठेवलेलं असतं, जे सगळं बाहेर आलेलं नसतं. बऱ्यापैकी त्या गोष्टी तशाच सुप्त अवस्थेमध्ये असतात. तर आपल्या पेन किंवा पेन्सिल या माध्यमाद्वारे ते सगळं सबकॉन्शियस माइंड तुमचं कागदावर उतरतं असं म्हणूयात आपण. आणि आपल्याला ते सगळं वाचता आलं पाहिजे. जेव्हा आपण ग्राफोलॉजीचा अभ्यास करतो तेव्हा आपण ते सगळं वाचू शकतो, जाणून घेऊ शकतो आणि ते व्यक्तिमत्व सगळं आपल्या समोर येतं. अजून एक आपल्या रोजच्या जीवनातलं अगदी छान एक छोटं उदाहरण सांगते. तुम्ही 5 बायकांना एकत्र बोलवा आणि एक रांगोळी काढायला सांगा, त्यांच्या मनाने रांगोळी काढायला सांगा. प्रत्येकीचे ठिपके, प्रत्येकीचा आकार, प्रत्येकीचे काढण्याची पद्धत ही वेगळी येणार आहे. का वेगळी येणार आहे? तुम्ही जर सांगितलं की तुम्ही 15 ठिपक्यांचीच रांगोळी काढा, असं अगदी त्यांना एक रिस्ट्रिक्ट करून दिलं की एवढंच करायचंय, पण तरीही तसं होणार नाही. त्या प्रत्येकीची रांगोळी वेगळी येणार आहे, तिची रंग ती वेगळे त्यामध्ये वापरणार आहे, तिचे स्ट्रोक वेगळे येणार आहेत. एकच सरळ लाईन ही प्रत्येकीची थोडी का होईना ही वेगळीच येणार आहे, कारण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. रांगोळीतून सुद्धा आपल्याला ते उमटताना दिसतं, कारण ते कुठेतरी तो ग्राफच आहे. त्यामुळे आपल्याला त्याही स्वरूपात ते बघायला मिळतं. तर ग्राफोलॉजी इतकं सोपं आहे खरं म्हटलं तर, पण अभ्यास आहे त्याच्या मागे.
पण विज्ञान आणि गणितासारखं ते तार्किक पण नाहीये. म्हणजे थोडंसं वेगळं कसं आहे, तर जसं मानसशास्त्रामध्ये तुम्ही अभ्यासपूर्वक करता किंवा एक एक अनुभव जसे येतात किंवा रिसर्च केला जातो असं आपण म्हणतो. कारण सायकोलॉजी सुद्धा अजून रिसर्च चालू आहे, दिवसेंदिवस चालू आणि अनेक वर्ष तो चालणार आहे. तर ग्राफोलॉजी हे असंच आहे. विज्ञान आणि शास्त्रासारखं ते एक तार्किक नाहीये किंवा असं एक ठोक ताळे नाहीयेत. त्याच्यावरती रिसर्च चालू कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं सिग्नेचर सायन्सही नाही आणि पूर्ण आर्टही नाही. येस, Pseudo science म्हणू शकतो त्याला? असं म्हणू शकतो आपण. हो. आणि त्याच्यावर रोज काम चालू आहे कारण तुमचं सिग्नेचर वेगळं आहे, माझं वेगळं आहे आणि दोन व्यक्तींची वेगळी बघायला मिळणार आहेत, प्रत्येकाचे वेगळं आहे. तर असं हे खूप छान इंटरेस्टिंग शास्त्र आहे हे आणि याचा खूप क्षेत्रांमध्येही आपल्याला छान उपयोग करून घेता येतो. म्हणजे थोडक्यात मला जे आतापर्यंत समजलं ते ग्राफोलॉजी म्हणजे हँडरायटिंग आणि सिग्नेचर अनालिसिस, त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजावून घेणं हे आहे. म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही पर्सनॅलिटीचे ट्रेट आहेत किंवा तुमचं जे सबकॉन्शियस माइंड जसं आहे त्याचा ग्राफ या हाताच्या माध्यमातून पेपरवरती उमटतो जशाच्या तसा आणि तो वाचून तुम्ही त्याचं अनालिसिस करता. याला आपण ग्राफोलॉजी म्हणतो. फार इंटरेस्टिंग आहे. आणि कसं काम करतं म्हणजे हे आता मगाशी आपण जसं सांगितलं हे एकतर विज्ञान अगदीच प्रूव्ह झालेलं विज्ञान नाही किंवा अगदीच खूप तार्किक असं नाही. मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही सायकोलॉजीचा बेस आहे याला, याच्या पाठीमागे सायकोलॉजी आहे. आणि मग हे ऍक्च्युअल तुम्ही इकडे कशा आलात किंवा तुम्हाला कधी वाटलं की हे इतकं इंटरेस्टिंग आहे आणि याच्यात आपण काहीतरी पुढे जाऊन करू शकतो? येस, एखादा इन्सिडेन्स असा किंवा की नाही मला वाटलं की आता हे शिकायला पाहिजे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आपलं बोलताना तसं की माझ्याकडे एक केस होती आणि एक मुलगा माझ्याकडे खूप दिवस ओपन अप होतच नव्हता आणि काहीच बोलायचा नाही. आई वडिलांशी तो तेवढा मोकळेपणाने संवाद साधू शकत नव्हता. 5 सेशन्स झाली आणि एक काउन्सिलर म्हणून माझ्यासाठी ते खूप कमीपणाचं होतं, चॅलेंजिंग पण होतं की हा मुलगा नाही ओपन अप होते, हा का नाही बोलत आहे, याला काय नक्की समस्या आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्या लेवलला विचारून झाले की शाळेत काही प्रॉब्लेम आहे का, घरात काही इश्यू आहेत का, पण तो ओपन अप होत नव्हता मुलगा. आणि मग मी तेव्हा मला या सगळ्या पॅरलल ज्या या थेरपीज म्हणूयात आपण त्याची खूप जाणीव झाली आणि मी ऐकलं होतं पण मला त्यातलं काही ज्ञान नव्हतं. पण आपण जेव्हा त्यात उतरतो किंवा आपण त्यात काम करणार असतो तेव्हा त्याचा पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मी या विषयात अभ्यास करण्याचं ठरवलं आणि मी 2-3 जणांकडे याबद्दल प्रशिक्षण घेतलं आणि मग हळूहळू त्यामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. हँडरायटिंग म्हणलं की आपण काय म्हणतो, एखाद्याला जर एखाद्याचं हँडरायटिंग वाचायला दिलं तर तो म्हणेल काय एकतर चांगलं आहे किंवा वाईट आहे, किती गचाळ आहे म्हणजे एवढंच ना. परंतु एक ग्राफॉलॉजिस्ट म्हणून तुम्ही जेव्हा हँडरायटिंग बघता, आता खूप काही बघत असाल, एवढं तर किती पॅरामीटर्स आहेत ते तर पहिले मला सांगा. किती पॅरामीटर्सने किंवा काय काय गोष्टी आपण त्यात बघतो किंवा सढळ ढोबळमानाने काय काय गोष्टी बघतो त्याच्यामध्ये आपण? नाही, आपल्याला ढोबळ मनाने असं यात काहीच बघायचं नाही. आपल्याला खूप बारकाव्यांनीच गोष्टी बघायच्या असतात. त्या सगळ्या गोष्टी बघतो आपण, खूप साऱ्या गोष्टी बघतो आपण. जसं की याच्यामध्ये स्ट्रोक कसे आहेत त्या व्यक्तीचे, एखादं पर्टिक्युलर लेटर म्हणजे आपण टी धरूयात, ए धरूयात, तर ते विशिष्ट पद्धतीने लिहिण्याची प्रत्येकाची वेगळी. मी ए तुम्हाला लिहायला सांगितला तर आपण इथे असणारे 10 जण वेगळ्या 10 पद्धतीने लिहू. माझ्यासारखा ए तुमचा नसणार आहे, तुमच्यासारखा अजून कोणाचा नसणार आहे. कारण प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि त्या सगळ्या बारीक गोष्टी त्यामध्ये बघितल्या जातात. ए काढण्याचा स्ट्रोक तुमचा कसा आहे, माझा कसा आहे. ए काढण्याचा साईज तुमचा केवढा आहे, माझा काय साईज आहे. येस, प्रेशर बघितलं जातं. तुम्ही किती दाब देऊन ते अक्षर लिहित आहात किंवा ते ओळ लिहित आहात किंवा सिग्नेचर करत आहात हे सुद्धा त्यामध्ये बघितलं जातं. स्लॅन्ट बघितलं जातं, तुम्ही किती तिरक्या पद्धतीने लिहिताय. खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये, छोट्या छोट्या गोष्टी असतात. सिग्नेचरमध्ये आणखीन वेगळ्या गोष्टी आहेत. अंडरलाईन आहे की नाही, कुठल्या अक्षरांमध्ये अंतर आहे, किती अंतर आहे, नंतर मार्जिन तुम्ही किती सोडलेलं आहे. आपण एखाद्या कागदावर लिहितो तेव्हा आपण किती मार्जिन सोडतो, खूप मार्जिन सोडलेलं आहे का, खालच्या ओळीपर्यंत आपण लिहितो का, अगदी वरच्या लाईन पासून आपण सुरुवात करतो का. या प्रत्येक गोष्टी ग्राफोलॉजीमध्ये बघितल्या जातात आणि या प्रत्येकाला काहीतरी अर्थ आहे आणि त्याचा अनालिसिस करूनच ते व्यक्तिमत्व त्यातून तुम्हाला समजत जातं. खूप गोष्टी आहेत. हँडरायटिंग अनालिसिस म्हटलं की आता सर ढोबळमानाने प्रेक्षकांच्या मनात येईल की ज्याचं अक्षर सुंदर
त्याची पर्सनॅलिटी तेवढी नाही. सुंदर असेल. हे हे थोडंसं प्रपोर्शनेट आहे. नाही, अजिबातच नाही. हा खूप एक मोठा गैरसमज आहे लोकांचा, की अक्षर सुंदर म्हणजे माझ्याकडे कित्येक मुलांना अक्षर सुधारण्यासाठी घेऊन येतात. तेव्हा मला त्या पालकांना खूप समजावून सांगायला लागतं, की इथे अक्षर तुमच्या मुलाचं सुधारून मिळणार नाहीये. आयडियल सिग्नेचर किंवा आयडियल हँडरायटिंग मी त्यांना सांगू शकते, की जे त्यांच्या पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटसाठी जे उपयोगी आहे, तसं आयडियल आपण सांगू शकतो. आत्ता त्याच्यामध्ये काय त्यांना आपल्याला त्रुटी दिसत आहेत, त्या सुधारण्यासाठी आपण काय आयडियल हँडरायटिंग किंवा सिग्नेचर सांगू शकतो. पण अक्षर सुधारणं आणि अक्षर चांगलं किंवा वाईट याप्रमाणे ग्राफॉलॉजीचं किंवा अनालिसिस करणं याचा काहीही संबंध नाहीये. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, पण डॉक्टरांचं अक्षर सगळ्यात घाणेरडं असतं. पण किती हुशारी आहे डॉक्टर, आज MBBS पर्यंत ते लोक जातात, तर त्याचा काही संबंध नाही, त्याचा ग्राफॉलॉजीशी काही संबंध नाहीये, पण व्यक्तिमत्वाशी आहे. परत एकदा सांगते की ते अक्षर तसे स्ट्रोक येणं, ते अक्षर लहान बारीक, त्याच्यामधलं अंतर, ह्या सगळ्या गोष्टी या तुमच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहेत. आणि ग्राफॉलॉजीमधनं हे तुम्हाला सगळं उलगडत जातं. खूप अभ्यासपूर्वक जर तुम्ही ग्राफॉलॉजी शिकलात आणि अनालिसिस केलं तर खूप पर्सनल लेवलपर्यंत आणि खूप बारकावे तुम्हाला एखाद्या व्यक्तिमत्वातले समजू शकतात, की जे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. बर, सिग्नेचर विषयी बोलूयात. हो. सिग्नेचर, एक आयडियल सिग्नेचर कशी असायला पाहिजे? परत एकदा, आयडियल सिग्नेचर म्हणजे काय, तर आपण जी सिग्नेचर करतो, आपण साधारण एक 10वी मध्ये 12वी मध्ये आपल्याला आपली एक सिग्नेचर आपण ठरवलेली असते. त्या ठरवलेल्या सिग्नेचरमध्ये पण वारंवार बदल होत जातात. जशी पर्सनॅलिटीमध्ये बदल होत जातात, तसे ते आपल्या सिग्नेचरमध्ये पण बदल होत जातात. पण आयडियल सिग्नेचर म्हणजे काय, तर एखाद्याचा सिग्नेचर सही आम्ही अनालिसिस केल्यानंतर एखादा स्ट्रोक चुकतो आहे किंवा लोकांना डॉट देण्याची सवय असते, तो जर चुकीच्या जागेवरती तो डॉट असेल तर सुद्धा खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता मी इथे मुद्दाम तुम्हाला हे सांगेन की डॉटचा अर्थ आम्ही ग्राफॉलॉजीमध्ये रिलेशनशिपवरती खूप त्याचा संबंध जोडला गेलेला आहे. त्यावरून आम्ही अनालिसिस करतो. कुठल्या तुमच्या नावानंतर किती अंतरावर डॉट आहे, त्याप्रमाणे तुमचे घरच्यांबरोबर नवरा बायकोंचे नातेसंबंध, आई मुलाचे, आई मुलीचे, आई वडिलांचे रिलेशनशिप कुठल्याही प्रकारचे, ही सगळी तुमच्या त्या एका डॉटवर समजते की त्याची जागा कुठे आहे. मग आम्ही जेव्हा हे अनालिसिस केल्यानंतर ती जर चुकीच्या जागी असेल तर ते आयडियल कसं असावं, कुठे असू नये, हे आम्ही त्या आयडियल सिग्नेचरमध्ये सांगतो. तसंच अंडरलाईन एकच असावी, 2 किंवा 3 अंडरलाईन करण्याची काही लोकांना सवय असते. काही एक अंडरलाईन करतात, डॉट 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 काढतात. खूप प्रकार असतात सिग्नेचर. काही जण ते अपवर्ड करतात, काही इनवर्ट करतात, डाउनवर्ड करतात. पुन्हा तो उलटा स्ट्रोक आलेला असतो जो अजिबात चांगला नाहीये. ग्राफॉलॉजीमध्ये असं म्हणतात की तुम्ही ती अंडरलाईन केल्यानंतर ती थोडी जरी पुन्हा उलट आली, तो स्ट्रोक तसा आला तुमचा, तर तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या पुन्हा बेपाशी येऊन थांबतात, शून्यापाशी येऊन थांबतात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची नव्याने सुरुवात करावी लागते. असा माझ्याकडे केसेस आहेत. काही जण अंडरलाईन करून पुढे ॲरो काढतात, तोही चुकीचा आहे. बरं, म्हणून म्हटलं की प्रत्येक गोष्ट त्या सिग्नेचर मधली सुद्धा खूप महत्वाची आहे. त्याच्या प्रत्येकाच्या एक जागा आहेत, प्रत्येकाचा एक आकार ठरलेला आहे, त्याप्रमाणे आपण अनालिसिस करतो आणि त्याच्याप्रमाणे त्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं आयडियल सिग्नेचर आम्ही सुचवतो किंवा मग तो बदल करायला सांगतो. 2 डॉट देतात खाली, काही 2 डॉट देतात. 2 डॉट दिले पाहिजेत, पण ते कुठे द्यायचे, एंडला नाही द्यायचे किंवा सुरुवातीलाही नाही द्यायचे. संपूर्ण सिग्नेचरच्या बरोबर सेंटरला ते आले पाहिजेत. तुमची स्लांट पाहिजे, किती तिरकी पाहिजे, उलटी तिरकी असूनही चालणार नाहीये तुमची, सगळा डाऊनफॉल सुरू होतो तुमचा. स्ट्रेट असेल तर तुम्हाला लवकर यश प्राप्त होत नाही. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. खूप छोट्या छोट्या असतात, पण खूप बारकावे बघावे लागतात या सगळ्यामध्ये. प्रत्येक अक्षराचा, प्रत्येक शब्दाचा त्यातला स्ट्रोक, आई वडिलांचं, लग्न झालेली मुलगी अजून जुनंच नाव लावतीये का, वडिलांचं नाव त्याच्यामध्ये आहे का तिच्या सिग्नेचरमध्ये, आडनाव पूर्ण लावती आहे का, तिच्या नावाचं फक्त इनिशियल आहे का, नवऱ्याचं नाव लावते का नवऱ्याचं फक्त त्याच्यामध्ये इनिशियल आहे. या सगळ्या गोष्टी पण सिग्नेचरमध्ये बघितल्या जातात.
एक सिग्नेचर मी तुमच्या समोर ठेवली हो. आणि तुम्हाला त्यात काय काय दिसतं? म्हणजे सगळे ट्रेड सगळं दिसतं. मी तुम्हाला एक माझ्याकडे आलेलीच केस सांगू इच्छिते की त्या व्यक्तीचं सिग्नेचर सगळं अनालिसिस केल्यानंतर मी त्यांना विचारलं होतं की मला स्पष्ट दिसलं होतं सिग्नेचरमधून की रिलेशनशिपमध्ये गडबड इतक्या लेवलला आहे की या माणसाचा पुढे जाऊन घटस्फोट होऊ शकतो. हो. पण आपले काही एथिक्स असतात, आपण डायरेक्ट असं कोणाला नाही विचारू शकत. तर मी त्यांची परमिशन घेतली आणि त्यांना विचारलं की थोडं पर्सनल मी विचारू शकते का की रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, नवरा बायकोंच्या तुमच्या नातेसंबंधात मला काहीतरी गडबड वाटते, थोडं सांभाळून राहा किंवा गरज वाटली तर एक्सपर्ट्स जे आहेत त्यांची तुम्ही मदत घ्या, कारण मला पुढे जाऊन ह्यामध्ये थोडा धोका जाणवतो आहे या नात्यामध्ये. तर त्यांनी मला सांगितलं, मॅडम 1 महिन्यापूर्वीच माझा घटस्फोट झाला. सो इतक्या लेवलपर्यंत गोष्टी कळतात. मला ते ऑलरेडी दिसलं होतं, पण आपण डायरेक्ट असं बोलू शकत नाही, आपल्याला तशी परवानगी नाही म्हणून. पण त्यांच्या परमिशननीच, त्यांच्याकडूनच ही गोष्ट नंतर लक्षात आली. इतक्या लेवलपर्यंत गोष्टी समजू शकतात. आणि नातेसंबंधांमध्ये तर जरूर, कारण मी मॅरेज काउन्सिलर आहे, मी त्या क्षेत्रात जास्ती काम करते, तर रिलेशनशिपसाठी तर मला खूप छान मदत होते. सासवा सुनांचे, घरातल्यांचे, आई मुलाचे, वडील मुलाचे, हे सुद्धा नातेसंबंध त्याच्यात समजतात. आयडियल सिग्नेचर दिल्यावर किंवा तेवढ्या सहीमधला छोटासा बदल सुद्धा त्यांच्या नातेसंबंधांमध्ये खूप मदत करतो त्यांना. इतका फरक जाणवलेला आहे. सिग्नेचर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की रिच, आता मी जर 5 रिच लोक निवडली भारतातली, जगातली असे, तर त्यांच्या सिग्नेचरमध्ये असा कुठला कॉमन फॅक्टर असतो की ते त्यांना रिच बनवतात? हो, कॉन्फिडन्स लेवल. आत्तापर्यंत अर्थात हे सगळे ऑलरेडी लोकांनी अनालिसिस करून झालेले आहेत, ऑलरेडी त्यांनी तो एक सक्सेस लेवलला ते आहेत आत्ता. पण बरेचदा असं दिसलेलं आहे की त्यांचं इनिशियल किंवा नाव हे मोठं ठसठशीत ठेवणं, साधी सोपी सरळ भाषेतली, जिथे कॉम्प्लिकेटेड नाहीये. कारण हाही एक चुकीचा समज आहे आपल्याकडे की आपली सही कोणी कॉपी नाही करता कामा, म्हणून आपण ती इतकी कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. 5-10 वर्षापर्यंत मी हेच ऐकलं होतं की सही अशी पाहिजे जी कोणाला कॉपी नाही करता नाही आली. अगदी बरोबर. पण ते सगळ्यात चुकीचं आहे. जिथे तुम्हाला साधी सरळ सोपी अशी सिग्नेचर दिसते, तिथे ते व्यक्तिमत्व तुम्हाला सक्सेसफुल असलेलं खूप जाणवेल. बरेच लोक आहेत असे, म्हणजे जे सक्सेसफुल लोक आहेत त्या सगळ्यांचे तुम्ही सिग्नेचर बघा, त्यांचं नाव तुम्हाला स्पष्ट दिसतं. म्हणजे त्या सिग्नेचर मध्ये त्या व्यक्तीचं नाव दिसलंच पाहिजे. आणि खूप लोक असे आहेत की ज्यांचं नावच तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला काय अक्षर पण कळत नाही, अक्षरही कळत नाही, पूर्ण साईन करतात, परत त्याच त्याने ते गोल 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 काढलेले असतात. जिलेबी. आणि लोकांना असं वाटतं, पण त्यांनी उलट आहे. अशा लोकांच्या आयुष्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप असतात, गोंधळ खूप असतात, रिलेशनशिपमध्ये गडबड असते, या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात तुम्हाला. त्यामुळे तुम्ही सक्सेसफुल लोक जर बघितलेत तर त्यांचं सिग्नेचर तुम्ही अगदी सहज बघू शकता. आता गुगलवर 2 मिनिटात तुम्ही सर्च केलं की तुम्हाला दिसेल की या सगळ्या पर्सनॅलिटी ज्या आहेत, ज्या ऑलरेडी सक्सेसफुल आहेत असं आपण म्हणूयात, तर यांचे सगळ्यांचे सिग्नेचर तुम्हाला ठसठशीत, स्पष्ट, मोठे, साईज प्रमाणे मोठे हे तुम्हाला बघायला मिळतील. जर सिग्नेचर पाहून त्या सिग्नेचर मधून आपण त्याचे काही पर्सनॅलिटी ट्रेट सांगू शकतो. हो, जर मी 1-2 सिग्नेचर दाखवले तर आता आपण ट्राय करूयात 1-2. हो, अगदी जरूर काढूयात एखादी. नरेंद्र मोदी साहेबांची काढा, प्रेक्षकांसाठी आपल्या स्लाइड वरती असेलच. परंतु याच्यातून काय विवेचन होतं या साईन? आता अगदी बघा, सगळ्यात आपण मी म्हणलं तसंच पुन्हा की नरेंद्र मोदी सरांची जी साईन आहे, साधी सुटसुटीत सही आहे, नाव वाचता येतं आणि ती आपल्या मातृभाषेत आहे. मराठी मधली त्यांची किंवा त्यांच्या भाषेमधली, हिंदीतली म्हणूयात की अशी नरेंद्र मोदी अशी मराठीमध्ये सही केलेली आहे त्यांनी. का तर त्या माणसाचं देशप्रेम, अतिशय धार्मिक आहेत ते, धर्माचा प्रचार करणारी ती व्यक्ती आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कुठेही त्यांना काय म्हणतो ना, इंग्लिशमध्ये ते करू शकले असते पण नाही, मातृभाषेवर प्रेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या सिग्नेचर, हे तर अगदी बेसिक आहे, म्हणजे की मराठीत सही आहे. त्यामुळे कुठेही त्यांचा जो ऑरा आज इंटरनॅशनल लेवलवरती एवढा लुभावना झालेला आहे, ते काय सिग्नेचर मध्ये त्याचं कॅरेक्टरिस्टिक मोठी आहे, ठसठशीत आहे. जग कोणीही ओळखू शकतं की ती साईन नरेंद्र मोदीजींची आहे. नाव स्पष्ट दिसतंय त्यांचं.
आणि नरेंद्र मोदी हे दोन्हीही नावं त्यांची तेवढीच. त्यांना कोणीही नरेंद्र म्हणत नाहीत किंवा फक्त मोदी म्हणत नाहीत. तुम्ही नरेंद्र नीट मोदी. आठवत असाल तर बरोबर. सगळे नरेंद्रजी मोदी असंच म्हणतात त्यांना. आदराने घेतलं जातं. मोठी स्वप्न आहेत या व्यक्तीची, खूप मोठी स्वप्न आहेत. आणि अजून एक गोष्ट की त्यांच्या सिग्नेचरला खाली अंडरलाईन नाहीये. याचा अर्थ एक असा होतो, याचा अर्थ असा होतो की या माणसाला कोणाच्याही आधाराची गरज नाही, कुठल्या सपोर्टची गरज नाही, कुठल्याच बेसची गरज नाही. सेल्फ मेड मॅन आहे. स्वतःचं सगळं अस्तित्व दाखवणारं किंवा स्वतःचं विश्व निर्माण करणारं. आज आपल्या देशावर राज्य करतात असं नाही म्हणता येणार, पण एक लीडर आहेत ना ते. आपल्या देशाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. सो त्यांना गरजच नाहीये. सेल्फ मेड. आणि अजून एक गोष्ट की स्थैर्य नाहीये. स्थैर्य म्हणजे बेस पक्का नाही. कसा की आपण म्हणतो ना की तुम्ही पुण्यात राहताय, हे तुमचं बेस आहे, हे तुमचं निवासस्थान आहे, पण तसं त्या व्यक्तीचं नाहीये. फिरतीवर आहेत ते, त्यामुळे त्यांच्या सिग्नेचरला खाली अंडरलाईनच नाहीये. बरोबर. आणि अतिशय सुटसुटीत, साधी, कारण तो माणूसच साधा आहे. जे आत आहे तेच बाहेर आहे, वेगळं काही आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि मोठे अक्षरे आहेत, त्यामुळे मोठी खूप स्पष्ट व्यक्तिमत्व आहे. कॉन्फिडन्स लेवल खूप छान आहे, कारण मोठं अक्षर मोठं आहे. जेव्हा अक्षर मोठं असतं तेव्हा ती लोक भयानक कॉन्फिडंट असतात. पण परत एकदा की वडिलांचं नाव नाही याच्यामध्ये. आणि मोदी ह्या नावामधलं पहिलं जे इनिशियल असतं ते तुमच्या आईला रिप्रेझेंट करतं. म्हणजे मोदी मधला म जो आहे किंवा एम म्हणूयात आपण, हा त्यांच्या आईला रिप्रेझेंट करतो, कोणाच्याही. तर त्यामुळे त्यांच्या संपूर्ण याच्यातही आपल्याला माहितीये की आईला आईचा रोल खूप मोठा आहे, आईला एक वेगळं स्थान आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. तर ते सगळं त्यांच्या साईनमध्ये दिसतंय. सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि अगदी छान सिंपल त्या माणसाची साईन आहे. फार इंटरेस्टिंग. आपण एखादं अजून उदाहरण घेऊयात. हो, जरूर. सदिके महानायक अमिताभ बच्चन यांचे आहे का? अमिताभ बच्चनजींची, येस, हो. अमिताभ बच्चनजींचं मोठी ध्येय, मोठी स्वप्न, मोठ्या अपेक्षा. म्हणजे त्या व्यक्तीला मानपान सुद्धा व्यवस्थितच दिला गेला पाहिजे. तोही माणूस इतरांचा मान ठेवणार, रिस्पेक्ट देणार पण आणि घेणार पण तो सगळा वरच्या लेवलला त्या माणसाचा हवा असतो, कारण त्यांची सिग्नेचर अतिशय मोठी आहे. आणि अमिताभ मधला ए आणि बच्चन मधला बी हे दोन्हीही इनिशियल्स त्यांची मोठी आहेत. त्यांची अतिशय बोल्ड आहेत. ती सिम्पल सिग्नेचर आहे, अमिताभ बच्चन एवढं सिम्पल त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्याही याला बेस लाईन नाहीये. सेल्फ मेड मॅन आहे तो. सगळं स्वतःवरती, स्वतःच्या हिमतीवरती त्या माणसाने उभं केलेलं विश्व आहे. आणि अजून एक थोडासा प्रॉब्लेम फक्त त्यांच्या काही लेटर्समध्ये जो आहे, त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये जो मधला एक काही बॅड पॅच होता असं आपण म्हणू शकतो. हो, पण परत एकदा त्यांचा आत्मविश्वास आणि मोठी ध्येय, मोठी स्वप्न हीच त्यांना पुन्हा त्या यशाकडे घेऊन आलेली आहेत असं म्हणता येईल. सो त्यांचं 2 टिंब आहेत, हो, त्यांच्या, त्याचा काय अर्थ आहे? बॅलन्स्ड व्यक्तिमत्व आहे, खूप बॅलन्स्ड व्यक्तिमत्व आहे. जेव्हा खाली 2 डॉट्स असतात तेव्हा हे व्यक्तिमत्व खूप बॅलन्स असतं. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की ते अतिशय बॅलन्स व्यक्तिमत्व आहे. हो, तर त्या मनाने. आणि परत एकदा सांगते की त्यांचे लेटेस्ट दोन्ही जे मेन इनिशियल्स आहेत ते खूप मोठे असल्या कारणानेच एक उंची गाठलेली त्या व्यक्तीने. आणि बेस पुन्हा एकदा अगदी लागून असा अंडरलाईन नाहीये, तुटक आहे थोडीशी. आणि खालती डॉट्स आहेत. डॉट्स हे तेच दाखवतात की व्यक्तिमत्व हे बॅलन्स आहे सगळ्या बाबतीतलं. सगळ्याचा समतोल साधणारी व्यक्ती आहे ही. आपण कधीही कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये त्यांना ऐकलेलं नाहीये किंवा कुठल्या वादविवादात ते नसतात. एक त्यांच्या कामाच्या पद्धतीने, त्यांच्या पेसनी ते चाललेली व्यक्ती आहे. हे सगळं आपल्याला बघायला मिळतं, कारण व्यक्तिमत्व जे त्यांचं आहे तेच बॅलन्स आहे सगळ्याच बाबतीतलं. मग ते आर्थिक असू देत, मानसिक लेवलला असू देत, कुठल्याही लेवलला असू देत, किंवा इव्हन शारीरिक लेवलला असू देत. अर्थात त्या माणसाला ब्लेसिंग्स खूप आहेत म्हणून त्यांचा अजून त्यांना त्यांची तब्येत आणि तशीच राहू देत आपल्या सगळ्यांचं. येस, अजूनही तसेच काम करतात, कारण सगळ्याचा बॅलन्स साधलेला आहे त्यांनी. असं हे व्यक्तिमत्व आहे. एक साईन घेऊयात, माझी इच्छा आहे. महाराष्ट्रातून राज ठाकरे साहेब.
ओके. येस. राज ही ठाकरे साईन मी साहेब. मुद्दामून विचारतोय कारण बर. मी इमिटेट केलेली आहे राज. बर बर. ओके. पुन्हा एकदा बघा. मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, स्पष्ट त्यांची सुद्धा सिग्नेचर आहे. ओके. पण त्यांच्या याला बेस आहे, स्थैर्य आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये. जे काय आहे ते म्हणतो ना आपण, समृद्ध असण्याचं एक लक्षण आहे. खाली बेसलाईन चांगली आहे त्यांची. त्यांच्यामध्येही डॉट आहेत, हेही पर्सनॅलिटी बऱ्यापैकी बॅलन्स अशी आहे. पण काही काही स्ट्रोक जे त्यांचे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं ॲग्रेशन आपल्याला बघायला मिळतं. बिलकुलच सगळं महाराष्ट्राला बघायला मिळतं. पण परत एकदा त्यांची सुद्धा सिग्नेचर ही मराठीमध्ये आहे, त्यांच्या मातृभाषेतलं आहे. मातृभाषेवर प्रेम आहे हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुठेही त्यांची इंग्लिशमध्ये केलेली साईन आपल्याला बघायला मिळणार नाहीये. अंडरलाईन आहे ही मात्र त्यांच्या साईन मधला अजून एक प्लस पॉइंट आहे, कारण सगळ्याला पुन्हा त्यांच्या बेस आहे चांगला, एक भक्कम आपण पाया रोवणं म्हणतो ना तसं एक त्यांचं व्यक्तिमत्व आहे. जिथे जाईल तिथे स्वतःचा ठसा उमटवणं हे पण आहे. आणि राज ठाकरे, त्यातलं ठाकरे हे राजपासून वेगळं नाहीये. म्हणजे त्यांच्या सिग्नेचरमध्ये पण तिथे गॅप नाहीये बघा तुम्ही. राज आणि ठाकरे हे अगदी जोडून आहे, मध्ये गॅप नाहीये. आपण जनरली आपल्या नावामध्ये आणि आडनावामध्ये थोडीशी गॅप असते, पण त्यांच्या नाहीये. कारण ते इतकं ठाकरे त्यांच्यामध्ये भिनलेलं आहे. हा, ते राज आणि ठाकरे हे वेगळं समजतच नाही असं व्यक्तिमत्व आहे. आणि लिडरशिप क्वालिटीज आहेत त्या माणसामध्ये, आत्मविश्वास पण याही व्यक्तीचा खूप दांडगा आहे. लिडरशिप क्वालिटीज तर आहे, हेही आपल्या त्यांच्या सिग्नेचर मधून बघायला मिळतं. आणि आर्टिस्टिक आहेत, कारण साईन ही थोडीशी बाकी सगळ्यापेक्षा थोडी वेगळ्या वळणाची, काही स्ट्रोक्स वरून आपण सांगू शकतो. तर मी त्यांच्याबद्दल वाचलं होतं, त्यामध्ये मला समजलं होतं की ते आहेत, त्यांचं स्वतःचंही ड्रॉइंग आणि हे अतिशय उत्तम आहे, आर्टिस्टिक आहेतच तेही. हो, तर ते त्यांच्या सिग्नेचर मधनं आपल्याला कळतं. त्यांची व्यंगचित्र फार येस येस, खूप खूप फेमस आहेत त्यांची सुद्धा व्यंगचित्र. तर असं हे राज ठाकरे हे पण व्यक्तिमत्व. आणि मोठं सिग्नेचर असणाऱ्या लोकांना प्रसिद्धी पण तेवढीच मिळते, मोठीच असते ना, कारण ती नाव मोठं होतं त्यांचं, त्यामुळे प्रसिद्धीच्या जोतात हे लोक आपल्याला खूप बघायला मिळतात. सो राज ठाकरे हे व्यक्तिमत्व पण तसंच आहे. आणि तुम्ही कुठेही बघितलं तरी सुद्धा राज ठाकरेंची तुम्हाला कधीच इंग्लिशमध्ये सही केलेली बघायला मिळणार नाहीये. मराठी प्रेम आहेच, मराठी प्रेम आहेच आहे. आणि आत्ता तरी त्यांचं सिग्नेचर अजून एक गोष्ट दाखवतंय की एक खूप चांगली उंची काही दिवसांनी ते गाठणार आहेत. कारण स्लांट आहे, आभाळाच्या दिशेने जाणारी त्यांची आपण म्हणू शकतो. त्यामुळे अजून माहीत नाही, कदाचित ती वेळ आलेली नसेल असं आपण म्हणूयात, पण यश आहे त्यांच्या पदरी, किंवा एका वेगळ्या मोठ्या लेवलला त्या जाण्याचे चान्सेस मात्र नक्की आहेत. नक्कीच. खूप छान. अजून काही जाणून घ्यायचं होतं, परंतु आपल्या पॉडकास्टला थोडे लिमिटेशन्स आहेत वेळेचे. आपण पुढे जाऊयात. की आता जसं सांगितलं की एक तुमची जी साईन आहे त्याच्यावरून कळतं की तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही कसे आहात, बरोबर. आणि तुमच्या साईनमध्ये केलेले बदल हे तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात. आता तुम्ही आयडियल साईन देऊ शकता, किंवा जे ग्राफॉलॉजिस्ट आहेत ते आयडियल साईन देतात त्यांना. परंतु माझा पुढचा प्रश्न हा होता की पहिले तर काय होतं, आपण साईन कुठे कुठे लागते, आपले आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, बँक असेल, किंवा आपले जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील तिथे. पण आपण तिथे ऑलरेडी साईन करून ठेवलेली असते. अगदी बरोबर. मग जेव्हा एखादा ग्राफॉलॉजिस्ट मला साईन बदल देतो किंवा त्याच्यात आयडियल साईन सुचवतो, तेव्हा ती मी बदललेली साईन त्या सर्व कागदपत्रावर बदलणं गरजेचे असते? नाही, आम्ही ग्राफॉलॉजिस्ट म्हणून असं सुचवतो की सगळीकडे हे सिग्नेचर बदलण्याची घाई अजिबात करायची नाही. एकतर आता तसं म्हणायला गेलं तर आपल्याला सिग्नेचर करण्याची वेळ फार कमी येते. येत्या काळात तर डिजिटल सिग्नेचर काहीच म्हणजे सिग्नेचरची गरजच लागत नाही. पण पुन्हा एकदा आपण त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण ते कुठेतरी उमटलं तर पाहिजे ना, त्या प्रॅक्टिसमध्ये येण्याची गरज आहे. तर जेव्हा अनालिसिस केल्यानंतर त्या सहीमध्ये किंवा कोणाच्या लहान मुलांच्या हँडरायटिंगमध्ये एखाद्या 2-3 लेटर्सचा आम्ही चेंज सांगतो, त्यावेळेला 21 दिवसांचा ते 1 महिन्याचा एक्सरसाइज आम्ही त्यांना सांगतो की ज्याच्यामध्ये रफ दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एका रफ कागदावरती रॅन्डम सह्या आपल्या करत राहायच्या त्या स्ट्रोकने. पुन्हा एकदा सांगतेय की मुद्दामून हे लोकांना, प्रेक्षकांसाठी पण, की जरी मी आयडियल सिग्नेचर काढून दाखवलं तुमचं, समजा तुमचं मी तुम्हाला काही चेंज करायला सांगितलंय, मी माझ्या पद्धतीने राज हे नाव लिहिलेलं आहे,
पण माझे आणि तुमचे स्ट्रोक हे वेगळेच येणार आहेत. हो. तुम्ही मला कॉपी करूच नका. फक्त त्यातल्या ज्या मेन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या फक्त आपल्याला अगदी पाळायच्या आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं सिग्नेचर आणि त्याची तुम्ही 21 दिवस ते महिना प्रॅक्टिस करायची. त्यानंतर सुद्धा तुम्ही 6 महिने थांबायचं आहे. 6 महिन्यात तुम्हाला या सगळ्यामध्ये काय बदल जाणवतोय. आता आपण एखाद्या सोसायटीत गेलो, आपल्याकडे काही पार्सल आलं, तर तिथे जेव्हा आपल्याला सही करायची असते तेव्हा आम्ही सांगितलेली आयडियल सिग्नेचर मुद्दाम करायची. बरं. लक्षपूर्वक तिथे बदललेली ती तुमची आयडियल सिग्नेचर करायची. 6 महिने तुम्ही हा सगळा पूर्ण अभ्यास करायचा. तुम्हीही स्वतः ऑब्झर्व करायचं की काय काय बदल माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह घडलेले आहेत. आणि नक्कीच पॉझिटिव्ह बदल जेव्हा घडतील तेव्हा तुम्ही हा सगळा खटाटोप करू शकता. 6 महिन्यांनी, वर्षभरानी मग हवं तर तुम्ही सगळीकडे तुमचं सिग्नेचर बदलू शकता. एक प्रेक्षकांसाठी गिव्ह अवे किंवा एक प्रेक्षकांच्या कामी येणारी गोष्ट मला विचारावीशी वाटेल की प्रत्येकाने आपल्या साईनमध्ये या 3-4 गोष्टी ठेवल्याच पाहिजेत अशा मला सांगा. 3 ते 4. हो. बाकी फार मायन्यूट बदल वेगळे, परंतु हे 4 गोष्टी, ह्या 4 पद्धती तुम्ही तुमच्या साईनमध्ये असल्याच पाहिजे, ज्या सगळ्यांनी कराव्यात. येस, ज्या सगळ्यांसाठीच चांगल्या आहेत. सगळ्यात पहिलं तर सिग्नेचर हे तुमचं आभाळाच्या दिशेने जाणार पाहिजे, तिरकी पाहिजे, कायम वरती जाणार, खाली जाणारी कधीच नाही पाहिजे. येस, कायम. आपला ग्राफ सगळा वरती जाणाराच लागतो ना आपल्याला. आपल्याला आभाळाकडे, आकाशाकडे भरारी घ्यायची. त्यामुळे ती सिग्नेचर ही आपली शक्यतो तिरकी असली पाहिजे. शक्यतो आपण त्याला खाली अंडरलाईन असली पाहिजे, म्हणजे आपला बेस पक्का राहतो. म्हणजे अशापर्यंत गोष्टी बघितलेल्या आहेत की ज्यांचं घर नाही, घराचाच पत्ता नाही, अजूनपर्यंत स्वतःचं घर झालं नाही, खाली अंडरलाईन द्यायला लागल्यापासून त्यांना स्वतःचं घर घेता येतं इथपर्यंत गोष्टी घडलेल्या आहेत. सो शक्यतो त्याला खाली अंडरलाईन हवी. बॅलन्स तुमचं सगळंच आयुष्य राहण्यासाठी, कारण ते सगळ्याच दृष्टीने चांगलं आहे. सो पूर्ण सिग्नेचरच्या सेंटरला दोन्हीच्या मधोमध तुम्हाला 2 डॉट देता आले पाहिजेत. 1 डॉट कधीही द्यायचा नाही, 2 डॉट द्यायचे सिग्नेचरच्या मधोमध, बरोबर मधोमध सेंटरला. येस. आणि दुसरी गोष्ट, लाईनच्या खाली पाहिजे, लाईनच्या खाली पाहिजेत, लाईनला टच नाही झाले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ते भरीव पाहिजे. कुठेही आपण घाईघाईनी काढताना शून्यासारखं पोकळ काढायचा नाही. तो डॉट हा पूर्ण भरलेला पाहिजे. असं व्यवस्थित ते लक्षपूर्वक ते करायचं. आणि अजून एक गोष्ट की जर तुमची साईन खूप छोटी असेल, लेटर्स पण तुमचे छोटे असतील, तर जाणीवपूर्वक तुम्ही लेटर्स मोठे काढायला शिकले पाहिजे. कारण लेटर्स मोठे पाहिजेत की सुरुवातीचं तर असलंच पाहिजे, पण अगदीच सगळेच काढले किंवा तुमच्या आडनावाचे जर काढलं आणि तुमच्या नावाचं इनिशियल हे 2 जर असेल तर अतिउत्तम. जसं अमिताभ बच्चन यांची कोणीही साईन बघू शकता आता, त्यातला ए आणि बी हा सर्वात मोठा आहे. तर हे सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप चांगले बदल घडवून आणतात. तर आयडियल सिग्नेचरमध्ये या 4-5 गोष्टी तर तुमच्या असल्याच पाहिजेत प्रत्येकाच्या. म्हणजे या सगळ्यांसाठी एकसारखा आहे हा नियम. तर त्यामुळे त्याचा सगळ्यांनी जरूर विचार करावा. तुमच्या याच्यामध्ये आता अगदी उद्यापासून प्रत्येकाने हा छोटासा बदल केला तरी सुद्धा चालू शकणार आहे आणि त्याचा नक्की तुम्हाला फायदा जाणवेल, फरक जाणवेल. तर हा बदल करायचा आहे. आर्थिक विपुलता येण्यासाठी किंवा एक मनी अट्रॅक्शनसाठी काय बदल असतो. आता यश, मी पुन्हा म्हटलं तसं की तुम्ही आभाळाच्या दिशेने जर काढलीत, यश आलं की पैसा आपोआप येणारच आहे तुमच्याकडे. सो ते खूप महत्वाचं आहे. खूप छान. हँडरायटिंग बद्दल आपण बोलत होतो. हँडरायटिंग कशा पद्धतीने तुम्ही ती हँडरायटिंग वाचून त्याचे पर्सनॅलिटी ट्रेट्स ओळखू शकता. परंतु प्रेक्षकाच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की काय होतं की माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी 10वी पर्यंत माझं हँडरायटिंग खूप सुंदर होतं, हस्ताक्षर ज्याला म्हणू शकतो. मला फार प्राइजेस वगैरे पण मिळालेले. पण नंतर मी 11वी 12वी सायन्स घेतलं, त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजला ॲडमिशन, नंतर डॉक्टर झालो. माझं हँडरायटिंग फार खराब झालं. आजकाल मी लिहिते. तर मग मला हा प्रश्न विचारायचा की मग ते माझी पर्सनॅलिटी बदलल्यामुळे माझी हँडरायटिंग खराब झाली आहे का हँडरायटिंग बदलल्यामुळे माझी पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या जो बदल आहे, तुम्ही धावताय ना आत्ता, कारण तुम्ही धावताय तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता. शांतपणा कुठे, तुम्हाला करायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही MBBSचा अभ्यास केलेले एक विद्यार्थी आहात, तिथे तुम्हाला तुमच्या या गोष्टीवरती लक्ष द्यायला वेळच नाहीये ना. सगळं फास्ट आहे तुमचं. सो ते तुमचं उमटलं ना आपोआपच. आणि फास्ट लिहिलं की ते चांगलं नाहीच येऊ शकत ना. तुम्ही जेव्हा लक्षपूर्वक करता तेव्हा तुमचं एक वेळ वळणदार आणि छान अक्षर येऊ शकतं. त्यामुळे ते तसं झालंय. पर्सनॅलिटीमध्ये जसा बदल होतो तसं तुमचं हँडरायटिंग बदलतच. पण पुन्हा एकदा सांगते की मुळातलं जे तुमचं आहे, आणि मगाशी आपलं बोलणं झालं तसं की सुंदर अक्षर म्हणजेच ते व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे, ग्रेट आहे, असं अजिबात नाहीये.
हा गैरसमज आहे लोकांचा, त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. पण काही ठराविक स्ट्रोक आणि काही आत्ता जशा मी तुम्हाला सिग्नेचर मधल्या सांगितल्या तशा अजून काही गोष्टी आहेत, काही लेटर्स आहेत पर्टिक्युलरली. अजून एक तुम्हाला त्यातलं एक छान उदाहरण मी सांगू इच्छिते की माझ्याकडे असंच मध्ये एक अनालिसिस करायला एक आले होते आणि त्या छोटी मुलगी होती, 7वीतली मुलगी होती. तर तिच्या आईवडिलांनी तिचं हँडरायटिंग अनालिसिस करून घेतलं होतं माझ्याकडून. तर त्यातलं तिचा फक्त आर एका विशिष्ट पद्धतीने काढण्यावरून मी ओळखलं होतं की हिला संगीताची अतिशय आवड आहे. बरं. हो. आणि तोपर्यंत तिला आणि तिच्या आई वडील म्हणाल्या की तिला आहे आवड, तिचा तो कल पण आहे, तिला आवाज पण चांगला आहे, पण बाकी शैक्षणिक दृष्ट्या आणि बाकीच्या तिच्या ऍक्टिव्हिटीज बघता आम्ही कधी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. आणि मी सांगितल्यानंतर मग त्यांनी विचार केला त्याच्यावर आणि मग त्या मुलीला शास्त्रीय संगीताचा त्यांनी रियाज सुरू केला. सो एका लेटरवरून पण ह्या सगळ्या छोट्याशा गोष्टी समजू शकतात आपल्याला. कशा पद्धतीने लिहितो एक लेटर, आर सुद्धा लिहिण्याची कितीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. माझा आर असेल तसा तुमचा नसणार आहे, अजून कोणाचा तरी वेगळाच असणार आहे. मी असं कुठेतरी वाचलं होतं की कुठल्याही दोन व्यक्तीचे फिंगरप्रिंट सेम नसतात, तसेच हँडरायटिंग सुद्धा जर मायन्युटली पाहिली आपण, खूप मायक्रोस्कोपी गेली तर ती कोणाचीच सेम नाहीये, कोणाचीच नाहीये. भावांची सुद्धा. मी ग्राफोलॉजिस्ट असून सुद्धा मी तुमची सिग्नेचर कॉपी करायची म्हणली तरी मी करू शकणार नाही, किंवा मी कितीही एक्सपर्ट असले कॉपी करण्यामध्ये, असं आपण क्षणभर धरूया. अगदी बाकी सोडा, तुम्ही एखादा बटर पेपर घेऊन त्यावर जरी कॉपी करायची म्हणली तरीही तुम्ही कॉपी करू शकत नाही. फक्त झेरॉक्स मध्ये येऊ शकते, पण ती तुम्ही केलेली नसते, पुन्हा एकदा ती यंत्राने केलेली आहे. त्यामुळे आपण नाही कॉपी करू शकत, कारण ते स्ट्रोक वेगळेच येतात. एखाद्याचं सिग्नेचर किंवा एखाद्याचं हँडरायटिंग पाहून आपण त्याला किती डीप ओळखू शकतो, हा प्रश्न मी याच्यासाठी विचारतोय की जर आपण त्याला खूप डीप विचारू शकत असू तर याचे फायदे खूप साऱ्या क्षेत्रामध्ये होऊ शकतील. म्हणून मला हा प्रश्न आहे की किती ओळखू शकतो आपण. माझ्याकडे आत्ताच खूप लेवलपर्यंत आपण ओळखू शकतो, खूप पर्सनल लेवलपर्यंत आपण गोष्टी ओळखू शकतो. जसं आत्ता एक छोटं तुम्हाला उदाहरण देतं की आपण कोणातरी संसार वाचवू शकलो असतो ना कदाचित, जर ते माझ्याकडे काही दिवसांपूर्वी आले असते तर आपण त्यांना समुपदेशनाने किंवा इतर कोणाच्या तरी तज्ज्ञांच्या मदतीने कदाचित त्यांचा संसार वाचू शकला असता. हे एक मनाला आपलं समाधान मिळालं असतं. तसंच आत्ता मध्यंतरी माझ्याकडे एक सिग्नेचर आलं होतं अनालिसिससाठी आणि त्याच्यामध्ये सुंदर छान बाकी सगळी सिग्नेचर छान होती, पण सिग्नेचरच्या मधोमध काठ मारलेली होती. आणि अशा लोकांच्या मनामध्ये कुठेतरी इन्सिक्युरिटी असते आणि ती इतक्या लेव्हलला असते की आत्महत्याचे विचार मनात येतात. पण ही लोक आत्महत्या कधी करत नाहीत, हेही सांगते तुम्हाला, पण मनात विचार येतात. आणि असंच पुन्हा त्या व्यक्तीच्या परमिशननी मी त्यांना विचारलं होतं की तुमच्या मनात अशी कुठली भीती आहे का, किंवा हा मनात कधीतरी विचार येऊन जातो का. तर त्यांनी कबूल केलं माझ्याजवळ, हो म्हणून आत्महत्येचा विचार माझ्या मनात कधी कधी येतो, सगळं चांगलं असून सुद्धा येतो. मग त्यांना सगळ्यात पहिला हा बदल करायला सांगितला होता. ती जी पूर्ण खोडून काढलेली जी साईन होती ती त्यांना काढून टाकायला सांगितली होती. तो इतक्या लेव्हलपर्यंत तुम्हाला कळू शकतात. गुन्हेगारीच्या सगळ्या या आपल्या या क्षेत्रात पण काम करणारे आपले लोक आहेत ग्राफोलॉजिस्ट, तिथे खूप मदत होते, तिथे सुद्धा मदत होते. तिथे कशी मदत होते? हो, गुन्हेगारी प्रवृत्ती तुम्हाला आधीच समजून येते. बरं. खूप लेवलला या आपण त्या क्षेत्रात काम करणारे पण लोक आहेत. तो माझा प्रांत नव्हे म्हणून, पण तिथपर्यंत लोक काम करतात. एक डिपार्टमेंटच आहे आय थिंक, फॉरेन्सिक हँडरायटिंग अनालिसिस म्हणून. ते डिपार्टमेंटच वेगळं आहे, या बेसवरच काम करतं. गुन्हेगारी प्रवृत्ती कोणी लिहून ठेवलेलं काही असेल तर त्यावरून शोध घेतला जातो. अशा बऱ्याच गोष्टी समजतात त्यातून सुद्धा. मगाशी तुम्ही सांगितलं की त्या व्यक्तीची सिग्नेचर पाहिल्याच्या नंतर तुमचे नातेसंबंध, नवरा बायकोचे जे काही संबंध आहेत ते चांगले नाहीत आणि डिवोर्स पर्यंत जाऊ शकतात, हे तुम्हाला समजलं. मग मला हे एवढं जर समजत असेल तर लोकांनी ग्राफोलॉजिस्ट एवढं, पहिले तर मला सांगा ॲक्युरेसी किती आहे याची? खूप कमी आहे तसं म्हणायला गेलं तर. नाही ॲक्युरेसी विचारतोय, म्हणजे मी तुम्ही जे एखाद्याचे हँडरायटिंग किंवा सिग्नेचर ओळखून त्याचे जे काही ट्रेट्स किंवा त्याच्याबद्दल जे काही भाकीत करता ते कितपत खरं असतं, त्याचं पर्सेंटेज ॲक्युरेसीचं म्हणजे अनालिसिस केल्यानंतरचं तुम्ही म्हणताय. माझा अनुभव आतापर्यंतचा असा आहे, तरी जवळजवळ 500 सिग्नेचर्स किंवा हँडरायटिंग मी आतापर्यंत अनालिसिस केलेत. ऑलमोस्ट 90% त्याच्यामध्ये ॲक्युरेसी असते. खूप मोठा फरक आहे. बऱ्यापैकी
90% पुढेच असते, पण तरी सुद्धा मी खूप त्यातली काही ग्रेट आहे असं म्हणणार नाही, म्हणू इच्छित नाही, म्हणून मी 90% म्हणते. पण ह्या काही ज्या गोष्टी किंवा माझे जे अनुभव आहेत आतापर्यंतचे, त्यात लोकांना ते इतके पटलेले आहेत. जसं आता मी तुम्हाला घटस्फोटाचं उदाहरण दिलं, त्या व्यक्तीला जी भीती वाटते, कारण ही फक्त त्या व्यक्तीला आणि मला समजलेली गोष्ट आहे ना. पण हे तुम्ही सांगितल्याच्या नंतर माझ्या डोक्यात जे आलं ना, जर एवढं समजत असेल तर हे खूप साऱ्या क्षेत्रामध्ये काम केलं जाऊ शकतं. अगदी लोक कुंडली दाखवण्यासोबत जर हँडरायटिंग अनालिसिस केलं तर त्याचे सगळे स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला समजतील. आम्ही तर म्हणतोच की बघावंच, कुंडलीच्या बरोबरीने खूप संसार वाचतील. तुम्ही एकमेकांसाठी दोघं योग्य आहात की नाही, तुमचा जोडीदार कसा आहे, त्या सगळ्या दृष्टीने जर तुम्ही दोघांचंही हँडरायटिंग अनालिसिस करून घेतलं तर नक्कीच उपयोग होतो. पुढचे सगळे धोके तुमचे टळतात ना, नक्कीच. त्यासोबतच आपलं जे आता जे काही मेंटल केसेस असतात त्याच्याकडे काउन्सिलिंगला लोकांना आपल्या सायकोलॉजिस्टकडे जातात. सायकोलॉजिस्ट जेव्हा काउन्सिलिंग करायला घेतो 5-6 सिटिंगमध्ये, तर तो व्यक्ती ओपन सुद्धा होत नाही होत. आणि इथे ज्या पद्धतीने तुम्ही सांगता त्याच्यामध्ये जर फक्त हँडरायटिंग अनालिसिस करून त्याचे सगळे पर्सनॅलिटी ट्रेट्स कळाले तर काउन्सिलरला किती मदत होऊ शकते. बरं, दुसरी गोष्ट, एखादा जर विलिंग नसेल सायकोलॉजिस्टकडे जायला तर त्याला फक्त हँडरायटिंगच द्यायची. आम्ही घेतो ना, असे कित्येक लोक आहेत जे जर काउन्सिलरकडे यायलाच तयार नसतील. बरेच लोक असं असतात. हा सर्वात मोठा फायदा आहे त्याचा. तर घरी बसून तुम्ही सॅम्पल पाठवू शकता ना आम्हाला, कुठल्याही हँडरायटिंगचं सॅम्पल, कोणाच्याही हँडरायटिंगचं. फक्त ते हँडरायटिंग, आता समजा एखाद्या मुलाचं असेल आणि तो यायला तयारच नाहीये काउन्सिलरकडे, तर त्याच्या आई वडिलांना फक्त आम्ही इतकंच सांगतो की लेटेस्ट, म्हणजे त्यातल्या त्यात 1 महिनाभरापूर्वीचं, अगदी 2 महिन्यांपूर्वीचं, तरी त्याच्यापेक्षा जुनं हँडरायटिंग देऊ नका. कारण त्याची आत्ता करंट मेंटल स्टेज काय आहे ती आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे तेवढ्या काळापूर्वीमधलीच कुठली तरी त्याचं लिहिलेलं काही असेल तर द्यावं. कारण काही वेळा ते तिथे काय होतं, पुन्हा एकदा जसं तुम्ही मगाशी सांगितलं तसं की माझं अक्षर आधी खूप सुंदर होतं, जेव्हा आम्ही सॅम्पल घेतो ना त्यावेळेला पण हे मी खूप लोकांना सांगते की आवर्जून तुम्ही अट्टाहासानी की हे वळणदारच आलं पाहिजे, मला आता सॅम्पल द्यायचं मॅडम ना, म्हणजे मी अक्षर सुंदर काढलं पाहिजे, असं अजिबात डोक्यात ठेवून काढू नका. जे ओरिजिनल आहे तुमचं तसंच स्ट्रोक आले पाहिजेत. त्यामुळे पण मग आम्ही मुलांना असं सजेस्ट करतो की कॉन्शियस होतात मुलं, त्या पद्धतीने ते येत नाही त्यावेळेला, जर आयत्या वेळेला त्यांचं तसं जर हँडरायटिंग आलं तर. त्यामुळे मग साधारणतः महिनाभरातलं त्यांच्या टेक्स्टबुक मधलं असेल, कुठे नोटबुक मधलं, कुठे काही लिहिलेलं जे असू शकतं ते साधारण एक 4 ओळी जरी आपल्याला असतील तरी त्या पुरेशा होतात अनालिसिस करायला. प्रत्येकाने हे करून घेतलं पाहिजे त्याच्या आयुष्यात एकदा हो, तरी. जरूर करून घेतलं पाहिजे. कारण आता काय असतं, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की मायन्यूट गोष्टी सुद्धा मला माझ्याबद्दल कळतील. आजकाल मला माझ्याबद्दल नाही माहिती, कारण मी व्यापून गेलेलो आहे. बाहेरचं जग हे एक्स्ट्रोवर्ट झालेलो आहे, मी बाहेर बघतोय, मी आतमध्ये पाहत नाहीये. तर इथे सुद्धा फार मदत होईल असं माझ्या डोक्यात आलं की प्रत्येकाने जर स्वतःचं एकदा हँडरायटिंग अनालिसिस केलं, ते इतकं जर ॲक्युरेट असेल ग्राफॉलॉजी, तर मला फार मदत होईल मला स्वतःला ओळखायला. नक्कीच. साधारणतः बघा, आता जेव्हा मुलं, आम्ही सगळ्यांनाच सांगतो की एक ओळ मनाने लिहायला लागलं मूल की तुम्ही त्यांचं हँडरायटिंग अनालिसिस करून घ्या. त्याचं कारण सांगते, डेव्हलपमेंटल स्टेज आहे त्यांची, तिथे तर खूप जास्ती उपयोग होतो त्यांना. आत्तापासूनच त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवरती जर हे काम केलं गेलं तर सगळ्या पूर्ण त्यांच्या या सगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये त्यांना खूप छान उपयोग होणार आहे. त्यामुळे ते जरूर करून घ्यावं. आणि आपल्याही प्रत्येकाने आपला पार्टनर निवडताना, इव्हन पार्टनर हा फक्त लाईफ पार्टनर नाहीये, आजकाल स्टार्टअप सुरू झाले आहेत सगळ्यात मोठे. आता मी मध्ये स्टॅटिस्टिक्स वाचलं होतं किंवा कुठेतरी एक ऐकलं होतं कोणाच्या तरी तोंडून की 90% बिझनेसेस जे फेल होतात ते पार्टनरमुळे फेल होतात. तुम्ही ते सुरुवात करता व्यवस्थित आणि हळूहळू त्यांचा जो हिडन पॅटर्न्स आहे ते वरती यायला लागतात, तिथे मग क्लॅशेस होतात. फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये जर एखाद्याची गुन्हेगारी प्रवृत्ती असेल किंवा चीट करण्याची प्रवृत्ती असेल, असं आपण धरून चालूयात. समजा तुमचा कोणीतरी पार्टनर आहे असा, तुम्हाला हे तुम्ही म्हणतात असं सुरुवातीला सगळं छान असतं ना, गुडी गुडी सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, तो तुम्हाला चीट करतोय हे सुद्धा तुम्हाला खूप नंतर समजतं. सो पण आधीपासूनच जर तुम्ही या सगळ्याची तुम्ही हे सगळं पडताळून बघितलं, ग्राफॉलॉजीची मदत घेऊन जर तुम्ही हे आधीच बघितलं की माझ्यासाठी हा पार्टनर, बिझनेस पार्टनर म्हणून योग्य आहे का नाही, चीट करणाराच तो माणूस असेल तर आपण 4 हात त्याच्यापासून आधीच लांब राहावं. आणि अजून एक गोष्ट सांगते, त्याच्या हँडरायटिंग मध्ये बदल झाला तर त्याची ही वृत्ती सुद्धा जाते त्यातली. बरं, अगदीच.
पण त्यासाठी तो व्यक्ती आपल्यापर्यंत आला पाहिजे, त्याची स्वतःची ती तयारी असली पाहिजे, याही गोष्टी आहेत. पण ते नाही घडू शकलं तर ॲटलिस्ट आपण तरी सावध राहू शकतो. त्यामुळे आपला लाईफ पार्टनर, आपला बिझनेस पार्टनर निवडताना, इव्हन आपली कुठली छोटी फर्म असेल, अगदी तुमच्याकडे तुमच्या असिस्टंट तुम्हाला कोणीतरी नेमायचा आहे, तरी तो सगळ्या दृष्टीने योग्य आहे की नाही हे तुम्ही हँडरायटिंगवरून चेक करूच शकता. तुमच्याकडे स्टाफ तुम्हाला कुठला नेमायचा आहे, HR फील्डमध्ये तर हे किती अगदी काम करू HR शकते. मध्ये काम करणारे आहेत हे लोक. हां, हां. नक्की म्हणजे इंटरव्ह्यूच्या बरोबरीने तुमचं सिग्नेचर अनालिसिस करून घेतात लोक किंवा हँडरायटिंग बघतात. बरं. आहेत खूप कंपनीजमध्ये, कॉर्पोरेटमध्ये आता या सगळ्याचं खूप अवेअरनेस आहे आणि सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. अच्छा. दुसरा प्रश्न, प्रत्येकाने हे शिकलं पाहिजे? हो, मी स्वतः त्याचं प्रशिक्षण देते, हं. हँडरायटिंग आणि सिग्नेचर दोन्हीचंही. कोणी फक्त एक शिकायचं असेल तुम्ही तेवढं एकही शिकू शकता त्यातलं, हं. पण आम्ही असं म्हणतो दोन्ही शिकून घ्यावं. हं. कारण आता आपण काही सगळे रोज लिहित नाही. आपल्या मोठ्यांचा संबंध हा आता फक्त सिग्नेचरशी राहिलेला आहे, हं. पण लहान मुलांचा संबंध सिग्नेचरशी 10वी-12वी नंतर खरा येतो. तोपर्यंत त्यांचं हँडरायटिंग अनालिसिस केलं जावं. त्यामुळे दोन्ही शिकून घ्यावं. मी स्वतः माझं इन्स्टिट्यूट आहे तिथे याचं प्रशिक्षण देते, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पर्सनल लाईफमध्ये स्वरूपामध्ये. याचा फार फायदा होऊ शकतो. खूप जास्ती फायदा होतो तुम्हाला. हं. तुम्ही तुमचे आणि तुमच्या घरातल्या 4 लोकांचे, तुमच्या बिझनेस पार्टनरचे, तुमच्या लाईफ पार्टनरचे असं करून घेतलं, स्वतः केलं तरी तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होतो. करिअर म्हणून याच्याकडे पाहू शकतो? हो, करिअर म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता. कारण प्रोफेशनल जे काम करणारे आहेत ते बऱ्यापैकी चांगली फीज घेऊन तुम्ही एक अख्खं हँडरायटिंग एका व्यक्तीचं किंवा एक सिग्नेचर तुम्ही अनालिसिस करू शकता. त्यामुळे तुम्ही एक बिझनेस म्हणून सुद्धा त्याचा नक्कीच विचार करू शकता. आणि घरी बसून करायचंय, झिरो इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट काहीच नाहीये. तुम्हाला शिकण्यापुरते जे काही तुमची थोडी इन्व्हेस्टमेंट होईल तेवढीच. आणि अगेन शिकल्यानंतर प्रॅक्टिसचा भाग मात्र भरपूर आहे या सगळ्यामध्ये. पण आम्ही त्या सगळ्यासाठी पण तुम्हाला नक्कीच मदत करतो. असं नाहीये की माझ्याकडे एकदा तुम्ही शिकलात की परत आता आम्ही तुम्हाला काही मार्गदर्शन करणार नाहीत, असं नाहीये. माझे सिनियर्सही सगळे असे होते की ज्यांच्याकडे मी अजूनही, आता खूप कशी कमी वेळ येते, पण पुन्हा एकदा एक उदाहरण देते मी तुम्हाला त्यातलं. असंच माझ्याकडे एक खूप विचित्र सिग्नेचर आलं होतं. आपला आलेख कसा असतो, हं. तर आलेख होता हं. ज्याच्यामध्ये अक्षर तर कुठलंच नव्हतं, असं सिग्नेचर होतं त्या व्यक्तीचं. आणि माझ्या माहितीतले लोक होते, पण त्या व्यक्तीने मला असंच सांगितलं होतं की मी तुला ह्या व्यक्तीचं नाव नाही सांगणार, तू बरं. मला अनालिसिस करशील का? हं. मी अनालिसिस केलं. हं. मी ऑलमोस्ट त्याही वेळेला छान 90% सगळ्या गोष्टी बरोबर आल्या, पण मलाच खात्री होत नव्हती कारण माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं. म्हणून माझ्या सिनियर्सचं मी त्याच्यासाठी थोडं मार्गदर्शन घेतलं. त्यांना विचारलं होतं की मी हे अनालिसिस केलेलं सिग्नेचर बरोबर केलेलं आहे का, किंवा काही मी एकदम वेगळं काही सांगितलंय, कारण खूप भयानक गोष्टी त्यातल्या समजल्या होत्या. हं. चीट करणाराच पूर्ण व्यक्ती होती ती. हं. आणि ती अशा लेवलला की बौद्धिक चोरी, आर्थिक चोरी, हं. कुठल्याही या लेवलच्या चोरी करणाऱ्यातलीच ती व्यक्तिमत्व होतं. हं. आणि बघून हायर मिडल क्लास अशा कॅटेगरीमधली ती व्यक्ती होती की जी आपल्याला ओळखूच येणार नाही. बरं. म्हणजे रस्त्यातला चोर आपण ओळखू शकतो, एकदम बुरटा चोर, त्याच्या सगळ्या बिहेवियरवरून म्हणा किंवा त्याच्या राहणीमानावरून आपण ओळखू शकतो. हं. पण अशा व्यक्तीचा आपण त्याला ओळखू कसं शकणार आहे? हं. तर पण त्याच्या सिग्नेचरवरून लक्षात आलं. तर मी माझ्या सिनियर्सची त्यावेळेला मदत घेतली होती. तसंच आम्ही जेव्हा प्रशिक्षण देतो तेव्हा तुम्ही कोणीही आमच्याकडे पुन्हा मदत घेण्यासाठी आलात किंवा प्रॅक्टिस करेपर्यंत तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तोही जरूर आमच्याकडून मिळतो तुम्हाला. 2 प्रश्न आहेत. एक तर पहिले की आता फॉर एक्झाम्पल मी माझं सिग्नेचर अनालिसिस किंवा हँडरायटिंग अनालिसिस तुमच्याकडे केलं आणि त्याच्यातून मला असं आढळलं, उदाहरण देऊयात की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे किंवा हं. मनी ब्लॉकेज आहे. हो. तुम्ही सिग्नेचर करेक्ट करून दिली, हो. किती दिवस लागतात फरक जाणवायला? 6 महिने कमीत कमी. कमीत कमी. 21 दिवस तर हा एक्सरसाइज तुम्ही करावाच असं आम्ही म्हणतो. हं. पण 6 महिन्यात तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्सच बघायला मिळतात. हं. आणि जरूर म्हणूनच मी म्हटलं की प्रॅक्टिस ठेवायला पाहिजे पण तुम्ही पुन्हा एकदा. हं. आणि खूप मायन्युटली जे तुम्हाला चेंजेस सांगितलेले आहेत आयडियल सिग्नेचर मधले, हं. ते तुम्ही नीट लक्षपूर्वक केले पाहिजेत. हं. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होतो. आणि परत एकदा जर हं. तुम्ही पुन्हा जुन्या सिग्नेचरकडेच थोडे वळताना दिसलात हं. तर तुमची प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडतेय. हं. लक्षपूर्वक पुन्हा आयडियल सिग्नेचरकडे जाण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. हं. तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स नक्कीच पॉझिटिव्ह मिळतात. 6 महिने तुम्ही स्वतःला त्यासाठीचा वेळ द्या आणि नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवतोच जाणवतो. एकदम ब्लंट प्रश्न आहे हो. की एखादा व्यक्ती आहे समजा हां. फार गरीब आहे हं. आणि त्या अशिकलेला आहे, साईन वगैरे करतो, त्याला एकदम आयडियल आणि एखाद्या रिच व्यक्तीची जशी साईन असते तशी करायला लावली, 6 महिने त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली,
तो करोडपती होईल? छान प्रश्न आहे. पण परत एकदा सांगते की आपण कितीही ठरवून जरी मी त्या माणसाला हात धरून जरी तसंच करायला लावलं तरी सुद्धा त्याचे स्ट्रोक्स तसे नाही येणार आहेत. कारण त्याचं व्यक्तिमत्वच तसं आहे. तो थोडासा त्या बाजूला जाईल, म्हणजे सुधारेल, आयडियल कडे जाईल तो, पण किती 50%च. तो करोडपती बनण्याचे चान्सेस त्यांनी मनावर घेतलं आणि सिग्नेचरमध्ये तेवढेच तसेच बदल केले तर होऊही शकतो. मला इथे काय वाटतं, सिग्नेचर कशी होते हे आपल्या पर्सनॅलिटी ट्रेट किंवा कॉन्शियस माइंडवरती डिपेंड आहे, कारण तो त्याचा ग्राफ आहे. हे माइंड मधलं जे इम्प्रिंट आहे ते हाताच्या माध्यमातून कागदावरती उतरते. बरोबर, अगदी बरोबर. जर समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याने सिग्नेचर वरती काम न करता माइंडसेट वरती काम केलं तर त्याची सिग्नेचर आपोआप चेंज होते. बदलतेच, बदलणारच. नक्कीच ते आपोआप बदलणार आहे. मग आमच्यासारख्यांची गरजच लागणार नाहीये, आपोआपच आयडियल सिग्नेचर येणार आहेत, आपोआपच ते पेनच्या माध्यमातून कागदावर उतरणार आहे. हा तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारलात, कारण सगळं आहे इथूनच ना. ते माध्यम आहे फक्त. हा स्ट्रोक्स आणि पेन हे फक्त माध्यम आहे ना. येस, त्यामुळे जर इथूनच तुम्ही बदल केलात तर आपण उलट करतोय ना. आपण इथून बदल करतोय आणि मग तो इथे घडतोय, तसा नाहीये आपल्याला करायचा. जर अगोदरच तुमच्या वाईस वर्सा बदल आहे, वाईस वर्सा बदल आहे. हो, पण तो सबकॉन्शियस माइंड मधनं करणं खूप अवघड आहे. तुम्ही तेवढे एक्सपर्ट हवे त्यासाठीचे, किंवा तुमची स्वतःची ते पुन्हा एकदा व्यक्तिमत्व तसं हवं, किंवा तुम्हाला सायकोलॉजीचा काही बेस हवा, तेवढं तुमचं काम करण्याची ताकद क्षमता तुमच्यामध्ये हवी, तर तुम्ही करू शकता. पण ते अवघड आहे, त्याच्यापेक्षा हे माध्यम सोपं आहे ना. किती दिवस लागतात शिकायला हे? हे पूर्ण 15 दिवसांचा कोर्स आहे दोन्हीचा मिळून. म्हणजे आधी हँडरायटिंग आणि मग सिग्नेचरचा, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. हो, येस, दोन्ही शिकू. खूपच इंटरेस्टिंग आहे. असे काही इंटरेस्टिंग किस्से घडलेत तुमच्यासोबत? म्हणजे खूप सारे. किंवा मला असं विचारायला आवडेल की काही फेमस पर्सनॅलिटीज आहेत ज्यांचा काळ पहिले खूप खराब होता, त्यांनी साईन मध्ये काही चेंजेस केले आणि मग त्यांचं करिअर आहेत ना, खूप लोक असे आहेत. आपण अमिताभ बच्चन यांचंच मगाशी जे उदाहरण बघितलं तर की त्यांच्या सिग्नेचरनीच खरं म्हणाल तर त्यांना तारून नेलेलं या सगळ्यावरनं. सो खूप गोष्टी असतात. मी म्हटलं तुम्हाला तसं की माझ्याकडे बरीचशी अशी उदाहरणं आहेत जे लोक सांगतात थोडा बदल केल्यानंतर. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की ज्याला आत्महत्येचं सारखं जाणवत होतं त्याला फक्त त्याच्या सिग्नेचर मधलं ते सगळ्या सिग्नेचरला तो जे खोडून काढत आणि काठ मारत होता ती फक्त बदल करायला सांगितलेली गोष्ट होती. तो केल्यानंतर त्याच्या मनात येणारा हा विचार कमी झाला 1 महिन्याभरात. हा एवढा फरक जाणवतो. सिग्नेचर आणि हँडरायटिंग या दोन्हीमध्ये तुम्ही बदल केलात. एका मुलाची केस होती, त्याचा वाय आणि टी ही काही लेटर्समध्ये थोडी गडबड होती आणि एसमध्ये. तर त्याला थोडेसे फिजिकल इश्यूज होते. छोटा मुलगा होता, 7वी-8वीतलाच होता. तर त्या 2-3 फक्त लेटर्समध्ये बदल करायला सांगितल्यावरती त्याच्या शारीरिक येणाऱ्या वारंवार ज्या अडचणी होत्या किंवा आजार होते ते त्याचे बंद झाले. एवढा फरक जाणवतो तुम्हाला खूप लेवलला, सगळ्या लेवलला तुम्हाला फरक जाणवतो त्यामध्ये. खूप छान, खूप जबरदस्त आणि खूपच इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता आजचा ग्राफॉलॉजी म्हणजे. आणि मला स्वतःला असं त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, परंतु मला असं वाटतं की आजचा हा इंट्रोडक्टरी आपला पॉडकास्ट आहे. आणि जर अगदीच प्रेक्षकांचे प्रश्न माझ्यासारखेच आले तर आपण पुन्हा याच्यावरती एखादा सेकंड पार्ट जो अगदी डीप असेल तो करूयात. खूप छान मार्गदर्शन केलं मॅम तुम्ही आणि खूप नवनवीन गोष्टी ऐकायला शिकायला मिळाल्या. प्रेक्षकांना नक्कीच या पॉडकास्टमधून व्हॅल्यू मिळाली असेल. तर सांगा तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. अगदी तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. ते आम्ही मॅमकडून पुन्हा त्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी पुन्हा मंचावर येण्याची विनंती करूयात. इथून पुढे तुम्हाला कुठल्या गेस्टसोबत किंवा कुठल्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला आवडतील त्याची लिस्ट दिलीत तरी चालेल. आम्ही त्या गेस्टला आणि त्या विषयांना या मंचावरती घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि तोपर्यंत हा पॉडकास्ट बघा, प्रेम राहू द्या, ऐका, लाईक करा, कमेंट करा, परंतु शेअर करायला विसरू नका. कारण अशा नवीन गोष्टी आपण जेव्हा शिकतो त्या इतरांसोबत शेअर केल्याच पाहिजे. मॅम कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? मलाही इथे येऊन खूप छान वाटलं. आणि आपल्या सगळ्यांनाच वेळेची मर्यादा आहे म्हणून, पण हा विषय इतका मोठा आहे की तुम्ही म्हणता तसं खरंच मला पुन्हा एकदा या विषयावर तुमच्याशी अशा छान मनमोकळेपणाने गप्पा मारायला आणि त्यावेळेला आपण आणखीन जास्ती केसेस थोड्याशा डिस्कस करूयात. कारण मी आतापर्यंत 500पेक्षा जास्ती सिग्नेचर्स आणि हँडरायटिंग अनालिसिस केलेलं आहे, त्यामुळे माझ्याकडे त्याचा भांडार आहे असं म्हणलात तरी चालेल. मला नक्की आवडेल, आपण जरूर
भेटूयात पुन्हा. सगळ्यांना तुम्हाला माझ्याकडून पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि मॅमशी कोणाला कनेक्ट करायचं असेल, अगदीच शिकण्यासाठी असो किंवा पर्सनल ॲनालिसिस करण्यासाठी असो, आपण मॅमचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तुम्ही तिथून मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि असंच तुम्हा सर्वांचं प्रेम कायम असू द्या. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू.